तुम्हाला सूज आलेले भविष्यामध्ये मात्र ते उतरेल आणि बाळसा हा वेगळा प्रकार आहे, सुद्धा वेगळा नाही, नक्कीच मी तुम्हाला म्हटलं की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात, काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत, आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की हे पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेले ते त्यांची परत येतील. काल आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं. बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं वाटतं 1-2 दिवसात तुम्हाला तुम्हाला दिसत. आता आम्ही सगळ्या, जसं मी म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. आणि जे भाजपकडे गेलेत जी लोक, भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत, बंडखोर असतील, त्यांच्यासाठी पण आमचे दरवाजे ताई, जे भारतीय जनता पार्टीतले दिग्गज आहेत त्यांना तिकीट डावललं समजा आणि ते काँग्रेसकडे मी बोलली आमचे दरवाजे उघडेच आहेत. फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची इच्छा असायला पाहिजे. अजून ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात इकडे चेतन भाऊ त्या बैठकीसाठी होते ते. आज आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत. यायला थोडा उशीर झाला त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघायला लागली, म्हणून सगळ्यांची पहिली क्षमा मागतो. आज काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी जबाबदारी किंवा जो प्रभारी म्हणून काम मी बघत होतो, तो धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सातारा माझा होम जिल्हा आहे. म्हणून साताऱ्यातल्या काही नगरपालिका अशा साधारण 26 नगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलं. आणि ते काम पाहत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न आम्ही केला. ताकदीनं आम्ही लढलो आणि ती लढत असताना अपेक्षित असा निकाल आला नाही. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः स्वीकारतो. हा पहिला विषय आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सोलापूर जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2016 साली निवडणुका झालेल्या होत्या, 16-17ला. आणि तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणून अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष लढला नव्हता. स्थानिक आघाडीसोबत भारतीय जनता पक्ष लढलेला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2016 साली भारतीय जनता पक्षाचे 2 नगराध्यक्ष या ठिकाणी होते. मला वाटतं एकूण सदस्य संख्या जर काढली, नगरसेवकांची सदस्य संख्या 31 होती. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या 31 होती. चालू वर्षी भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये लढत असताना 4 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. आणि आणखीन 3 नगरपालिका अशा आहेत की जिथं सत्ता आमची आलेली आहे, परंतु नगराध्यक्षचा उमेदवार आमचा पराभूत झालेला आहे. पंढरपूरमध्ये बहुतांश नगरसेवक, साधारण माझ्या हिशोबाने 27 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले, 36 मधले. पण आमची नगराध्यक्षाची सीट आमची तिथं पराभव झाला. आताच बाहेर आपण बघितलं, मोहोळ
ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढण्याची कल्पना कधी करत नव्हता त्या ठिकाणी आम्ही लढलो. आम्ही फक्त लढलो नाही, आम्ही लढलो आणि 11 नगरसेवक आमचे चिन्हावर निवडून आले. त्यासोबत नगराध्यक्षाची सीट फक्त 134 मतांनी आमचा पराभव झाला. त्याही ठिकाणी बहुमत म्हणजे नगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच आलेली. त्यानंतर मंगळवेढा नगरपालिकेमध्ये किती आले? 11. मंगळवेढा नगरपालिकेमध्ये पण सत्ता आमची आलेली आहे, पण नगराध्यक्षाची सीट तिथे आमची 200 मताच्या फरकाने आमची पराभव झालेला आहे. त्यामुळं ओव्हरऑल आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आजपर्यंत कधी लढला नव्हता किंवा भारतीय जनता पक्षासोबत युती करायला सुद्धा कोणी तयार नव्हतं, कारण आमची ताकदच तिथं नाही, तर मग तुमच्यासोबत युती करून तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार किंवा आमचं नुकसान होईल, अशा पद्धतीचे महायुतीतले आमचे काही सहकारी भूमिका घेत होते. पण आम्ही ताकदीनं निवडणूक लढलो. आमचा प्रेझेन्स मजबूतीने राहिला. आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे. 4 नगरपालिका आमचे नगराध्यक्ष निवडून आले. आणखीन 3 नगरपालिकामध्ये आमची सत्ता आहे, म्हणजे 4 आणि 3 7 नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आहे, आमची सत्ता आहे. त्यासोबत नगरसेवकांची संख्याचा हिशोब केला आपण तर 2017 साली आमचे 31 नगरसेवक होते. आज आमचे 112 नगरसेवक आहेत. 129 चिन्हावर. सॉरी, आपले 131 नगरसेवक आहेत आणि आमच्या सोबत आघाडी जी आमची होती त्यांचे 12 नगरसेवक आहेत. असे आमचे 143 नगरसेवक आमचे आहेत की जे आम्ही निवडणूक लढल्यानंतर निवडून आले. आणि हा 143 नगरसेवक हे बाकी सगळ्यांची बेरीज केली तरी तेवढी होते. एवढी भारतीय जनता पक्षानं एवढे नगरसेवक आज जिल्ह्यामध्ये निवडून आणलेले आहेत. तर भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष निवडीमध्ये 1 नंबरला आहे, नगरसेवक निवडीमध्ये 1 नंबरला आहे. आणि सत्तेचा हिशोब केला तर ज्या नगरपालिकामध्ये सत्ता आहे अशा 7 नगरपालिका ज्या ठिकाणी बहुमत आमचं आहे अशा आहेत. करमाळासारखं गाव ज्या ठिकाणी आमचं कधी खातं उघडलं नव्हतं त्या ठिकाणी आमचे 7 नगरसेवक आमचे आहेत. त्यासोबत कोरवाडी जिथं कल्पनाच करू शकत नाही की भारतीय जनता पक्ष लढू शकतं, त्या ठिकाणी आम्ही लास्ट मोमेंटला पॅनल उभं पण केलं आणि आपण बघता की साधारण 1800 मतं आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आमची त्या ठिकाणी मिळवली. तो एक विषय आहे. आणि त्यानंतर आपण बाकी सगळ्या दुधनीचं बघितलं असेल, दुधनीमध्ये खूप चांगली लढाई झाली. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं मतदान आम्हाला झाले. तर ठीक आहे, आता यश अपयश हा निवडणुकीमध्ये रुटीन चालत आलेला विषय आहे. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन की कुठल्याही जबाबदारीपासून कुठल्याही पराभवापासून बाजूला हटणारा जयकुमार गोरे नाही आहे. मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी या ठिकाणी मी आज स्वीकारतो. पण ही स्वीकारत असताना भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये 1 नंबरलाच आहे, 1 नंबरलाच आहे. 4 नगरपालिका आमच्या नगराध्यक्ष, 3 नगरपालिकांमध्ये आमची सत्ता आणि बाकी नगरसेवकांची संख्या म्हणलं तर 131 आणि 143 आमची नगरसेवकांची संख्या आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं गमवलं काहीच नाही. भारतीय जनता पक्षाने अतिरिक्त 112 नगरसेवक मिळवलेले आहेत की जे की 2016च्या निवडणुकीमध्ये होते. अतिरिक्त 2 नगराध्यक्ष मिळवलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन 3 नगरपालिकामध्ये स्वतःची सत्ता या ठिकाणी मिळवलेली आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मी सांगेन, काल अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षाचा सुकडा साहेब, भारतीय जनता पक्षाचं हे काय काय म्हणले, त्यांचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचा जो आपला शिंदे गट आहे म्हणजे आपला एकनाथराव शिंदे साहेब त्यांचे 3 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत 50. त्यांचे शिंदे साहेबांचे आमची युतीच आहे ना. जे बोलतात ना त्यांच्यासाठी सांगतो मी, जे बोलतात त्यांच्यासाठी सांगतो. आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 10 नगरसेवक निवडून आले. त्यांचा नगराध्यक्ष नाही आहे पण त्याचे 10 नगरसेवक निवडून आले. हा विषय आहे या ठिकाणी. नाही, त्यांचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की काँग्रेसचे 52 नगरसेवक होते मागच्या वेळी, यावेळी 2 निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे.
मागच्या वेळी जो होतो 2016ला ते शिवसेनेचा तो दोन्ही कन्फ्युजन आहे, यांचं त्याचं कुठला होते ते, त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा, जेव्हा ते पक्षाचं अस्तित्वच नव्हतं त्यावेळी काय त्यांचं असायचं काय कारण नव्हतं. पण यावेळी त्यांचे नगरसेवक फोटो निवडून आले 28 शरदचंद्र पक्षाचे, जे काल म्हटले ना की बोध घ्यावा आणि काय 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 त्यांनी सांगितलं की मी जखमी घातक काय असा विषय काय ते झाला काल चर्चेचा विषय होता. त्यामुळे त्यांचा मला सांगायचं की आत्मपरीक्षण आणि बोध घेण्याची आवश्यकता आपणाला आहे. ज्या जिल्ह्यावर एकछत्री अंमल आपण आपला होता त्या जिल्ह्यामध्ये आपली अवस्था फक्त अकलूज पुरतं, एका गावापुरतं मर्यादित राहिलेलं आपलं नेतृत्व, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. एका गावाच्या पलीकडं आपलं नेतृत्व नाही ना, आपल्याला कोणी प्रचाराला बोलवलं ना कुठं आपण प्रचाराला गेला. त्यामुळे याच्या अधिकचं काय बोलायचं काय कारण नाही, मी आपल्याला याच्यापेक्षा अधिक बोलू नये. पण मी आज नम्रपणे सांगेन, आम्हाला अपेक्षित होतं किमान 7 नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे व्हावे. अशा पद्धतीने आपण सातत्याने मी आपल्याशी पण बोललो होतो. आपण पण 7 मध्ये आमची सत्ता आली, पण ठीक आहे, दुर्दैवाने आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार काही फरकाने आमचा पराभव झाला. निवडणुकीमध्ये आम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे, परिस्थितीपासून लांब न जाता हे आम्ही स्वीकारले. आणि भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे, 1 नंबर राहील, याबाबत निश्चित राहावं. अनेकांना काळजी पडलेली आहे, खूप जणांनी असे काही बातम्या लिहिल्या. दुसरं सांगतो, मी धाराशिवचा पण प्रभारी मीच होतो. धाराशिवमध्ये 8 नगरपालिका या ठिकाणी होत्या. 8 मधल्या 5 नगरपालिका, जे 4 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या, 1 नगरपालिका भारतीय जनता पक्ष आघाडीची, 1 नगराध्यक्ष निवडून आले. त्याही ठिकाणी 8 पैकी 5 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. आणि दुसरा विषय सातारचा, की सातारमध्ये मसवड, फलटण जे रामराजेंची नगरपालिका होती, जे मकरंद पाटील स्वतः आता मंत्री आहेत त्यांची नगरपालिका वाई, त्यानंतर रहमतपूर, या सगळ्या नगरपालिकावर भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापित केलेली आहे. नगराध्यक्ष पण आमचे झालेले आहेत. आणि इतर सगळ्या ठिकाणी म्हणजे रामराजे स्वतः असतील, त्यांचा 30 वर्षाची सत्ता अबाधित होती. वाईमध्ये तर स्वतः मंत्री मकरंद पाटील आहेत, त्यांची वाई आपण ताब्यात घेतली. दुर्दैवानं तिथंही असं झालं पाचगणीमध्ये. पाचगणीचा माझा नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा भारतीय जनता पक्षाचा 2 मतांनी पडला. 2 मतांनी, तिथं सत्ता आमचीच आहे पण 2 मतांनी पडला. त्या ठिकाणी तिथेही मंत्री मकरंद पाटील साहेबांचा मतदारसंघ आहे, त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ताकदीने लढत दिली. सातारा तर वनवे झाले, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. सातारा तर वनवे झालेले आहे. जवळजवळ विक्रम मतात 40,000 मतांना सातारचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. माझा म्हणाल तर मसवड, म्हणजे एवढ्या नगरपालिकेचं कामकाज बघत असताना सुद्धा माझं मसवड शहर 21-0 झालेलं आहे आणि नगराध्यक्षाचा उमेदवार 5,000 मतांनी निवडून आलेला आहे. अशा पद्धतीनं जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं माझ्यावर दिलेली होती त्या ठिकाणी बहुतांश नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. मला हे कळतच नाही. आम्ही दोघांनी जर एकत्र लढवलं असतं तरी आमची नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी आमची चर्चा झालीच असते, आमची झालीच असते. आज दोघंही आमची इलेक्शन नंतर आमची युतीच आहे दोघांची. आता आपण बघता की आमच्या दोघांची बेरीज काढली नगरसेवकांची तर 200 होते, म्हणजे 194 होते. आणि इकडं पुढे 289 आहे. राहतं किती 85 आमच्या दोघांचा हिशोब केला तर. आणि आम्ही दोघं पण, आणि अजितदादाचे 10 पकडले तर त्याच्याही पुढे जातं. राहतं किती खाली. प्रश्न युतीच आहे ना की तुम्ही एकत्रित लढला असता तर सांगू की जिथे तुमचा पक्ष आहे तिथे तुम्ही त्याच्याबरोबर उमेदवार केला, तुम्ही पराभूत झाला. पंढरपूरमध्ये तुमचा आमदार आहे, एक माजी आमदार आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तिथे तुम्ही पराभूत नाही झाला. नाही तुम्ही ऐका ना, मी बोलतो तुम्हाला, ऐका ना. त्या ठिकाणी 27 नगरसेवक 36 पैकी आमचे निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा पराभव झाला. पराभव नाही झाला आमचा. पराभव कुठं म्हणतात, आमची खालीून पासून वरपर्यंत सुपडासाप झाला असेल तर ठीक आहे. आमचं मिसमॅनेज झालं, नगराध्यक्षाच्या उमेदवारी मिसमॅनेज झाला, आम्ही कबूल करतो ना.
पण म्हणून काय आमचा पराभव झाला अशा पद्धतीचा काही विषय नाही. एक narrative असं द्यायचं आहे म्हणजे, आणि स्पेशली ते भाजपच्या का पोटातून येतं. ते सगळं तुमच्यामुळे घडलं असं एक बोल सांग. काय त्याला उत्तर? मी तर तुमच्या सांगायचं गरजच नाही, मी स्वतः स्वीकारले. तुम्ही मला काय विचारताय? मी सांगितलं की यश ही जे हे निकालामध्ये अपेक्षित निकाल आला नाही, तुम्ही स्वीकारलेला आहे. हे narrative महापालिकेपर्यंत जे तुम्ही पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे आणि त्या पक्ष प्रवेशाचा जो गोंधळ निर्माण झालेला आहे, त्यामुळे हे अशीच अवस्था अशी होऊ शकते असं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 2016 साली भारतीय जनता पक्ष किती जागा होत्या? महापालिकेत ते कोणतं पक्ष? नगरपालिकेत. तुम्ही आता सांगितलं. हा मग ते ऐका ना मग. तुम्ही सत्तेत अरे ऐका ना बाबा, तेव्हाही आम्ही सत्तेत होतो, तेव्हाही हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होता, तेव्हाही इथं 2-2 मंत्री होते. परिस्थिती समजून घ्या. मी जे काय सांगतो ते जबाबदारीने बोलतो तुमच्याशी. त्यामुळं मी क्लिअर सांगतो की त्यावेळी आमचे नगरसेवक 32 होते. दोन मंत्री असतात. हा नाही ओव्हरऑल म्हणजे सत्ता भारतीय जनता पक्षाची असतं, मंत्री म्हणत नाही मी. पण या ठिकाणचा विषय, तेव्हा आमचे नगरसेवक 32 होते, आज आम्ही 143 आहोत. तेव्हा आमची 2 नगरपालिकेत सत्ता होती, आम्ही 4 नगरपालिकेत सत्ता आहे. आणि आणखीन 3 नगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत आहे, आमची सत्ता आहे. उद्या नगराध्यक्षाला काम करायचं असेल तर आमच्यासोबत कोऑर्डिनेशन केल्याशिवाय काम करणं पॉसिबल नाही, का बहुमत आमच्यासोबत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये 2 नगराध्यक्ष अधिकची, 3 नगरपालिकामध्ये अधिकची सत्ता आणि नगरसेवक म्हणून जवळजवळ 100 नगरसेवक अधिकचे या निवडणुकीमध्ये मिळवलेले आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याशी विषय नाही आहे. पण मी पुन्हा नम्रपणे सांगेन की मला अपेक्षित असणारा निकाल आला नाही. अपेक्षित मला- मिळालं नाही हम्म. तर महापालिकेला रणनीती बदलेल का? हम्म. महापालिकेची काही रणनीती बदलेल? प्रत्येक युद्ध, प्रत्येक निवडणूक, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीचं असते. आता काय त्यामुळं रणनीती महापालिकेची लढत करत असताना आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढलो, मी कर्मा भारतीय जनता पक्षाचा तिथलं अस्तित्व कदाचित तुम्हाला माहिती असेल. आपण मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला कदाचित माहिती असावं. कुरवाडी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. अकलूजमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. आम्ही तर भाजप- ऐका ना, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निवडणूक आपण लढलोय आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधी लढला नव्हता किंवा कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता, त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो, आमचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचवायला. आम्ही सक्सेस झालो आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला. आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला आम्ही सक्सेस झालो. इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं भारतीय जनता पक्ष पूर्वी सत्तेत होता, भलं 2-4 सीट कमी होते आमच्याकडे. तिथं आमदार आमचा या सगळ्या ठिकाणी एकाही ठिकाणी आमदार नव्हता. मंगळवेढा सोडलं तर आणि आमचं अक्कलकोट सोडलं तर ग्रामीण मधला एकाही ठिकाणी आमदार नव्हता. बाकी सगळ्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. इथं आमचे 3 आमदार आहेत. इथं भारतीय जनता पक्षाचे सक्षम कार्यकर्ते आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मतदार आहे. त्यामुळं इथली परिस्थिती, इथली रणनीती वेगळी असेल. कदाचित लोकसभेला आम्हाला 17 जागा मिळाल्या, विधानसभेला 237 मिळाल्या. हा सगळा फरक आहे ना, चिंता नका करू. मित्रपक्षांना सोबत घ्यावं लागेल आणि आपल्या पक्षातल्या लोकांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल अशी परिस्थिती. नाही बिलकुल आम्ही मित्र पक्षांना सोबत घेऊ. मी नगरपालिकेत आम्ही घेतलं नव्हतं असं काही नाही. काही ठिकाणी आमच्या सोबत आमचे सहकारी पक्ष होते. पण मी तुम्हाला एक सांगतो की सांगोल्याचा जो निकाल आपण बघितलेला आहे, सांगोल्यात आता बापूंनी कितीही सांगितलं तरी बापूंनी आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केलेले होते. बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही, आम्ही नाही त्याला सोबत घेतलं नाही. बापूने आम्हाला सोबत घेतलं नव्हतं. पण बापू हा नेरेटिव्ह पसरवायला, हा नेरेटिव्ह लोकांच्या समोर सांगायला लढायला सक्सेस झाले. लोकांना भावना म्हणजे लोकांच्या भावनेसोबत जायला बापू सक्सेस झाले, आमची लोक सक्सेस नाही झाली. हा विषय झाला, आपल्याला अडचण नाही त्याची. पण एक आहे की भारतीय जनता पक्षाने स्वतःचं अस्तित्व तिथं इस्टॅब्लिश केलं. जो शेकापचा गड होता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मतदान घेतलं.
ही सुरुवात आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवात खूप शून्यातून केलेली होती. आज राज्यामध्ये 23 राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तावत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायची सवय आहे आम्हाला. लढू. शहाजी बापू असं म्हणतायत की बाबा सगळे जे पक्ष आहेत ते माझ्या विरोधात एकवट केले, आता तरी जनतेने मला स्वीकारलेलं आहे म्हणून आमचा विजय झाला. आणि मी कुठं नाही म्हणले, मी कुठं नाही म्हणले त्याला. आता बघा, पराभव आहे. आम्ही स्वीकारले की शहाजी बापूंना सांगोला नगरपालिकेपुरतं लोकांनी स्वीकारलेलं आहे. रेड एका वेळी भाजपच्या ऑफिसवर आणि एका वेळी त्यांच्या ऑफिसवर. पण ते नेरेटिव्ह सेट करायला सक्सेस झाले. भाजपवाले बघत बसले, एवढाच फरक होता. रेड तर दोघांच्या ठिकाणी पडली होती. एक मी सांगतो, मला अहंकार आहे किंवा नाही, हा त्या भागातल्या त्या गावातला कार्यकर्ता ठरले. या ठिकाणी अक्कलकोट. आणि मी कुठं नाही म्हणले त्याला. आता बघा, पराभव आहे. आम्ही स्वीकारले की शहाजी बापूंना सांगोला नगरपालिकेपुरतं लोकांनी स्वीकारलेलं आहे. रेड एका वेळी भाजपच्या ऑफिसवर आणि एका वेळी त्यांच्या ऑफिसवर. पण ते नेरेटिव्ह सेट करायला सक्सेस झाले. भाजपवाले बघत बसले, एवढाच फरक होता. रेड तर दोघांच्या ठिकाणी पडली होती. एक मी सांगतो, मला अहंकार आहे किंवा नाही, हा त्या भागातल्या त्या गावातला कार्यकर्ता ठरले. या ठिकाणी अक्कलकोट, दुधनी आणि महेंदरगड या तिन्ही ठिकाणचे उमेदवार सन्माननीय सचिनदादांनी ठरवले होते. सांगोल्यातले सगळे उमेदवार बाबासाहेब पाटील, दीपक आबा आणि आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवले होते. करमाळ्याचे सगळे उमेदवार आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवले होते. आमचे अकलूजचे सगळे उमेदवार आमच्या रामभाऊ सातपुतेंनी ठरवले होते. आणि ज्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढलो, पंढरपूरचे सगळे उमेदवार कुणी ठरवले होते? आमच्या प्रशांत मालकाने, समाधान दादांनी ठरवले होते. आणि मंगळवेढ्याचं सगळं इथं अध्यक्ष बसले सगळे उमेदवार कुणी ठरवले होते? समाधान दादांनी ठरवले. ज्या जयकुमार गोरेचा संबंध आला होता, जयकुमार गोरे या निवडणुकीचा प्रभारी म्हणून, पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार. आम्ही यश संपादन केलं. अपेक्षित यश नाही मिळालं तरी सांगेल की आम्ही 100 नगरसेवक जिल्ह्यामध्ये गेन केले, आम्ही मिळवलेले आहेत अतिरिक्त. आणि 3 नगरपालिकामध्ये मेजॉरिटी आणि 2 नगरपालिकेमध्ये एक्स्ट्रा नगराध्यक्ष, एवढं आम्ही या निवडणुकीत मिळवलेलं आहे. याचा बारकाईने आपण, मला वाटतं, विचार केला पाहिजे. आणि नगरसेवकांची संख्या तुम्हाला सांगतो बाकी कशी कुणाची आहे. स्थानिक आघाड्या आहेत आणि स्थानिक आघाड्या फार दिवस आमच्यापासून बाजूला नाही राहणार. आता स्थानिक आघाड्या जरी असल्या तरी शेवटी शहराचं काम करायचं, विकास करायचा आहे. ते सत्ताधारी पक्षासोबत येतील, तो त्यांचा सवाल आहे, त्यांचा विषय आहे. मी येतील काय, त्यांना शेवटी शहराचा विकास करायचा आहे. पंढरपूरमध्ये आपण बघता 27 नगरसेवक आणि 9 नगरसेवक, शहर चालवणं तसं तेवढं सोपं नाही आहे. आता मोहोळमध्ये आमची सत्ता आहे, 11 नगरसेवक आमचे आहेत, तिथं काय एवढं सोपं नाही. मंगळवेढ्यात आमची मेजॉरिटी आहे, तिथं चालवणं असं एवढं सोपं नाही. शेवटी परिस्थिती समजून घ्या की काय परिस्थिती आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की स्थानिक आघाड्या 3 ठिकाणी सत्तेत आल्या, बरोबर. स्थानिक आघाड्या शेवटी ह्या निवडणुका स्थानिक निवडणुका असतात. या निवडणुका आपण त्याला पक्षी स्वरूप देऊन आपण पक्षाच्या याच्यावर चिन्हावर लढतो आपण आणि आपल्या संघटनेच्या मजबूतीचं काम करत असतो. परंतु ह्या सगळ्या निवडणुका आपण बघितल्या, याच्यामध्ये ढोल वाजवण्यासारखा दुसऱ्या कुठल्याही पक्षाला संधी नाही. शरद पवार काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही. तो एकच आलाय तुतारे, अकलूज सोडला तर एकही आला नाही. आणि एवढं मोठं नेतृत्व आता फक्त गावापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. बाकीचा जो विषय तो आपण बघितला असेल, उबाटाचा एक नगराध्यक्ष, तो पण कोडवाडीत, ते पण आमच्या मतामध्ये प्रचंड फूट झाल्यामुळे, संजय मामा असतील, आम्ही असेल, 2-3 पॅनल झाल्यामुळे त्यांचा विषय झाला. आमच्या पॅनलची बेरीज कुठं जाते.
असा तिथला विषय आहे. त्यामुळे तो विषय आहे. आता दुसरा बघता आम्ही महायुती म्हणून लढलो, जगतापांची आणि आमची मतं एकत्र केली तर ती कुठे जातात. परंतु शेवटी एक विषय आहे की आता निवडणुका झालेल्या आहेत. आता उगाच कारण शोधण्यात काही पॉईंट नाही. आपण क्लिअर सांगितलं की अपेक्षित आम्ही पुढं आहे, भाजप एक नंबर आहे. 100 नगरसेवक अतिरिक्त निवडले आम्ही, मिळाले भाजपला, तरी सुद्धा अपेक्षित निकाल आला नाही हे मी कबूल केलंय आणि त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारली. महापालिकेच्या वेळेस आता काय वेगळ्या पद्धतीने काय पालकमंत्री आता जिल्ह्यामध्ये पाय ठेवणे कारण त्यांचं अपेक्षित त्यांना यश मिळालं नाही असं उत्तम जानकर दावा. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी लायक माणसाच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्यांनी अजून एक दावा केलाय, जयकुमार मुंडेंची या निवडणुकीत 300 कोटी गेले, जिल्हा परिषदेला त्यांनी 600 कोटी घेऊन अरे अरे अरे, काय आता मला एक काम कर म्हणा, सगळ्या निवडणुका तू लढ आणि 300तले मला 50च दे, बाकी तुझं तू घ्यायचा. हो, महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण स्वबळाचा नारा दिला. या अपयशी नंतर की काय आज हे अपयश आलंच नाही बाबा, मला कोणी सांगितलं अपयश आलंय? अपेक्षित यश अपेक्षित यशानंतर काय अपयश नाही. भारतीय जनता पक्ष आजही एक नंबरला आहे. मी सांगितलं ना, सगळ्यांची नगरसेवकांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्षाजवळ पोचत नाही. या अपेक्षित यशानंतर पण स्वबळावरतीच महापालिका लढवणार अपेक्षित यश मिळवण्यासाठी मी आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व एकदम कमी होतं त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्या ठिकाणी लढाई लढून आम्ही हे यश मिळवलेलं आहे. इथं भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा पक्षच नाही आहे. ते काल सिद्धेश्वरीने ठरवलं त्याला भाजपला झुकावं लागेल, आमच्या सोबत यावं लागेल असं ते म्हणाले. मी आपल्याला एक सांगतो, युती ही सन्मानानं होत असते. युती सन्मानानं होत असते आणि खूप छोट्या माणसाने बोललेल्या प्रश्नाला उत्तर मी देणार नाही, पण मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष कुणापुढे झुकत नाही. तो जनतेपुढे झुकतो, जनतेपुढे झुकतो, बाकी कोणापुढे भारतीय जनता पक्ष झुकत नाही. तर राज्यामध्ये युती आहे, आता निवडणुकीनंतर पुन्हा युती होऊ शकते का? राज्यामध्ये युती आहे, एकनाथ शिंदे किंवा भाजपने अरे निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही आपल्याला क्लिअर सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच लढतोय. ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढलो तिथं निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र येणार आहोत, इथं एकत्र येणार आहोत. आणि आता फक्त आपण पुण्यामध्ये आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र लढतोय, आम्ही मुंबईमध्ये आम्ही शिंदेसाहेब आम्ही एकत्र लढतोय, ठाण्यामध्ये माहिती नाही आता काय पुढे होईल, पण या सगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय. बऱ्याच नगरपालिका आहेत की त्या ठिकाणी महानगरपालिका आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळे आता स्थानिक कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेणं, सगळ्यांना संधी देणं शक्य होत नाही, तेव्हा आपल्याला वेगळं लढायला लागतं. महापालिकेचा 75% कमी होणार. बिलकुल, मी सांगितलं तुम्हाला, मी पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी मी सांगितलेलं आहे की 75+ हा विषय नारा आहे आणि तो नारा घेऊन आम्ही पुढे जाऊ. अजिबात त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेशासंदर्भात खासदार प्रीती शिंदे असं म्हणतायत की काँग्रेस मुक्त भारताच्या पुशारक्या मारणाऱ्यांनी आज भाजप ही काँग्रेस युक्त केलेली आहे, त्याचा आनंद आहे. एक तुम्हाला कळत नाही आहे कुणाला कशात आनंद आहे, कुणाला कशात आनंद आहे. आणि त्यांना हे बोलत असताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असताना आपण दुसऱ्याला दोष का देतोय, आपल्या घरात माणसं का थांबणार याचा विचार न करता आपण समोरच्याला दोष का देतोय, आपल्या घरातल्या लोकांना समोरच्या घरात जावं का वाटतंय, याच्यासाठी आपल्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असेल हे चेक न करता समोरच्या घराला दोष देण्यात काय पॉईंट आहे का आवश्यकता? आपण आत्मपरीक्षण करा की माणूस आपल्याजवळ का थांबेना. आपण कधीतरी विमानातनं खाली या, जनतेत या, जनतेला भेटा, लोकांशी भेटा. आपल्या नेत्यांचे जे प्रवेश इकडे होत आहेत त्यांना एकदा घेऊन बसा, त्यांना विचारा काय अडचण आहे बाबा, का तुम्ही जाताय, काय अडचण आहे, काय चुकते पक्षाचं, याच्यावर आत्मपरीक्षण करा. आणि याच्यावर आत्मपरीक्षण करून मग बोलावं. तोपर्यंत मला वाटतं ते बोलणं उचित नाही, त्यांनी बोलावं. आता तर प्रक्रिया चालू झालेली आहे, अजून आमची इथली मीटिंग पण व्हायची आहे. आम्ही साधारण उद्या परवा इथंही बसू 2-3 दिवसात, आणि शेवटी आमची मीटिंग मुंबईत होईल आणि मुंबईतल्या मीटिंगमध्ये फायनल होईल. शेवटी यादी आम्ही इथून घेऊन जाऊ, मुंबईत फायनल होईल. मुंबईत आमच्या
स्क्रीनिंग कमिटी असेल, आमचं इलेक्शन कमिटी असेल तर निर्णय घेईल. 75 पार भाजप महायुती म्हणून जाईल का भाजप म्हणून जाईल? भाजप म्हणून जाईल. मग जागा वाटप 100 मध्ये कसं करणार? आम्ही देऊ ना सर. अपेक्षित जागा देऊ किंवा त्यांना. तुम्हाला 80 जागांचा लढवून 75 बाकीच्यांना 20 देणार होते. ती आता ठरवू ना आपण. असं काय आहे. आता तुम्ही अगोदरच हिशोब करूनच बसला तुम्ही. आता आपण बसू ना. जो जागा वाटपात सन्मान नाही त्यांचा अगोदरच ते त्यांचं म्हणणंच नाही की सन्मान. आता आता ऑफ द लाईन मी माईक बाजूला ठेवून आपण बसू आणि तुम्हीच सांगाल त्यांना किती जागा दिली पाहिजे. आपण तसं करू. त्यांना शुभेच्छा आहेत. 75 का 80 प्लसला शुभेच्छा आहेत. अहो, मित्र पक्षातले उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील का? 175 पार करण्यासाठी मित्र पक्षाला संधी द्यायची आणि 75 नाही त्यांनी मला वाटतं ते त्यांच्या चिन्हावर लढतील. काही मित्रपक्ष आमचे असेल की ते आमच्या चिन्हावर लढतील. आरपीआयचा आमच्याकडे प्रस्ताव आहे आणि त्याच्यावर आम्ही विचार करतोय आणि आरपीआयला आम्ही सोबत घेऊ. त्यांनी किती जागा मागितल्या हा प्रेसचा विषय नाही, तो आमचा अंतर्गत विषय आहे. हो, खरं तर पंढरपूर असेल किंवा मंगळवेढा असेल या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यांच्याशी काही संवाद किंवा यांच्याशी काही चर्चा झालेली आहे? त्यांच्याकडून काही प्रस्ताव आलेला आहे की तुमच्यासोबत? आजच झालेला आहे. आज निकाल काल झाला, अजून गुलाल धुता येते. आता ते सगळं झालं व्यवस्थित की येतील, चर्चा होईल. संपर्कात हा शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असू शकतात. शेवटी ताटात सांडलं मग या बाजूला सांडलं का या बाजूला सांडलं काय फरक पडायचं काम नाही. धन्यवाद. या आकडेवारी द्या.